ओके. सो कालपर्यंत आपण काय काय बघितलं त्याचा एकदा ओव्हरव्ह्यू घेऊया. व्हॉट इज अँग्युलर, अँग्युलर काय, अँग्युलर मध्ये राउटिंग काय आहे बघितलं. त्यानंतर आपण एक्झाम्पल पेज बनवले, होम, अबाउट, कॉन्टॅक्ट, सर्व्हिस, इन ऑल दॅट. नंतर आपण राउटिंग स्ट्रॅटर्जीज पाहिल्यात, पाथ लोकेशन स्ट्रॅटर्जी, हॅश लोकेशन स्ट्रॅटर्जी. ओके. नंतर आपण कंपोनेंट रेंडरिंग आणि राउटिंग, कंपोनेंट राउटिंग बघितली युझिंग बाय पाथ URL. क्लिअर. त्यानंतर आपण ते कंपोनेंट नेव्हिगेट केल्यावर म्हणजे राउटिंग चे पाथ दिल्यावर कुठे दिसणार ते आपण बघितलेलं आहे त्या राउटर आउटलेटनी. एम आय राईट? येस. देन आज आपल्याला काय करायचंय, जर कोणत्या प्रोजेक्ट मध्ये जर का मॉड्यूल राउटिंग नसली. ओके. आता समजा माझ्याकडं हा प्रोजेक्ट आहे. ओके. तो प्रोजेक्ट इन्स्टॉल करताना तुम्हाला लक्षात आहे का? प्रोजेक्ट इन्स्टॉल करताना तो विचारतो राउटिंग पाहिजेत का. यस केलं तर राउटिंग देतो, नो केलं तर राउटिंग देत नाही. एम आय राईट? तर मग आपण कधी गलतीनं जर का तिथे नो केलं तर ही राउटिंग येत नाही. ओके. ऍप राउटिंग डॉट मॉड्यूल डॉट टी एस ही इम्प्लिमेंट होत नाही. मग आता ही जर आणायची असेल तर आपल्याकडे कमांड कोणती आहे? तर इथे बघा, इथे लिहिलंय ng जनरेट. काय जनरेट करायचं आहे? मॉड्यूल आपल्याला जनरेट करायचं आहे. काय नावाचा? ऍप राउटिंग नावाचा, आणि फ्लॅग त्याला ठेवायचा आहे ऍप मॉड्यूल. म्हणजे याला जो मेन मॉड्यूल जनरेट होणार आहे बघा. आता मी राउटिंग मॉड्यूल ओपन केला, ह्याच्यात नी तुम्हाला बघायचं ng मॉड्यूल मध्ये इम्पोर्ट केलं राउटर्स. ओके. राउटिंग मॉड्यूल, राउट मॉड्यूल रूट ठेवलाय, आणि इथं एक्सपोर्ट मध्ये राउट मॉड्यूल एक्सपोर्ट केला. आणि हाच जो मॉड्यूल आहे एक्सपोर्ट केलेला, इथे काय यूज केलंय? एक्सपोर्ट राउट मॉड्यूल. ओके. तर याच राउट मॉड्यूलला आपण इथे ऍप मॉड्यूल मध्ये काय करत असतो? इम्प्लिमेंट करत असतो. कुठे? ऍज अ पॅरेंट म्हणून. हे दाखवलं ऍप राउटिंग मॉड्यूल. हे डिफॉल्ट आहे ऍप राउटिंग मॉड्यूल. आता जर का मी याच्यावर क्लिक केलं तर कोणता मॉड्यूल इम्पोर्ट झाला? हाच झाला का राउटिंगचा? तर याचं रजिस्ट्रेशन कुठे झालेलं आहे? या ऍप मॉड्यूल मध्ये. आता आपण इथे दुसरं घेऊया. एक मॉड्यूल म्हणजे आपण सिम्पली समजून गेलोय की आपल्याला मॉड्यूल राउटिंग कशी करायची आहे. ओके. राउटिंग ची फाईल कशी जनरेट करायची हे पण आपण समजलेलो आहे. इथे ही कमांड मारली की ऑटोमॅटिकली राउटिंग मॉड्यूल बनून जातं. ओके. त्यानंतर आपण मॉड्यूल टू मॉड्यूल म्हणजे मॉड्यूल लेझी लोडिंग वगैरे कसं करायचं. तर आता इथे बघा, लेझी लोडिंग साठी आपल्याकडे दोन मॉड्यूल पाहिजेत. तर आपल्याकडे एक इथे लक्षात ठेवा, एक इथे युजर आहे, युजर मॉड्यूल आहे बघा आपल्याकडे. इथे एक मी युजर मॉड्यूल घेतलाय. लास्ट टाइम तुम्हाला लक्षात असेल की आपण मॉड्यूल टू मॉड्यूल कम्युनिकेशन मध्ये एक मॉड्यूल बनवलेला, बरोबर ना. तर इथे मी एक युजर मॉड्यूल बनवलेला आहे, आणि त्याचीच राउटिंग पण आली युजर राउटिंग डॉट टी एस. आता या राउटिंगची जे काही इम्प्लिमेंटेशन आहेत ते कुठे आहेत? इथे आहेत. ओके. हे बघा इथे इम्पोर्ट केलेला आहे युजर राउटिंग मॉड्यूल अशा प्रकारे. आता मला काय करायचंय, आपण हे कसं बनवायचं हे पण मी तुम्हाला सांगितलेलं लास्ट टाइम. राउटिंग आणि दोन्ही एक सोबत आणायचे असले तर मला असली अशा प्रकारे एखादी कमांड मारावी लागेल. कुठे गेलाय ते? कंपोनेंट कम्युनिकेशन मध्ये आपण मॉड्यूल टू मॉड्यूल कम्युनिकेशन कुठं आहे? खाली असेल मॉड्यूल टू मॉड्यूल
कॉम्पोनंट कम्युनिकेशन पॅरेंट टू चाइल्ड. ओके, हे बघा, त्या मॉड्यूल टू मॉड्यूल कम्युनिकेशन मध्ये आपण समजलं होतं की आपल्याला कसं करायचं आहे. त्या टायमाला आपण एक शेअर मॉड्यूल जनरेट करून शेअर मॉड्यूलच्या जागेवर मी युजर मॉड्यूल घेतला होता. आता हे जनरेट करण्यासाठी इथे एक कमांड असायला पाहिजेत. कमांड नाही आहे का? नो वरी, काही गोष्ट नाही. आपण त्याला टाईप करून देऊया. तिथे आता मी टाईप करून टाकतो, काही इश्यू नाही, मोठी गोष्ट नाही ते. इथे कमांड आहे ng जनरेट आणि मॉड्यूल. इथे पण असायला पाहिजे होती पण इथे नाहीये. नो वरी, मी इथे टाईप टाकून देतो काय केलेलं आपण. आता एक्झाम्पल, हा इथं राउटिंग आहे, तसंच सेम टू सेम इथे पण मी टाकून देतो. लेझी लोडिंग नंतर पहिले एक्झाम्पल घेतोय, इथं एंटर करतोय, एक्झाम्पल नंतर इथं ng जनरेट मॉड्यूल, ऍडमिन मॉड्यूल, राऊट ठेवायचा आहे ऍडमिन. आणि इथं तर आपण ऍडमिनच्या जागेवर इथं काय घेतलं होतं, USER युजर. आणि इथे पण युजर, काय जनरेट करायचं मॉड्यूल आणि रजिस्टर कुठे करायचं ऍप मॉड्यूल मध्ये. अशा प्रकारे मेन रूट जो आहे तो ऍप मॉड्यूलच असणार आहे. अशा प्रकारे आपण मॉड्यूल पण जनरेट केलेलं लास्ट टाइम. त्यानंतर आता हे मॉड्यूल टू मॉड्यूल झालं. आता मला काय करायचंय, इथे लेझी लोडिंग करायची आहे. आपण आता डायरेक्ट लेझी लोडिंग वरती येऊया. आता मला लेझी लोडिंग करायचं, मी काय सांगितलं, जेव्हा स्लॅश युजर आला तेव्हाच मला हे मॉड्यूल लोड करायचं आहे. कोणतं? युजरचं मॉड्यूल. कधी? जेव्हा स्लॅश युजर येईल. ओके, तर चला आता आपण टाईप करून बघूया. इथे मी टाकलंय लोड चिल्ड्रन, म्हणजे जेव्हा या स्लॅश युजर, आता याचे चिल्ड्रन्स कसे येणार, इथे बघा मी सांगतो तुम्हाला, काही इश्यू नाहीये. ते ब्राउझरवर आलो मी, एक्झिक्यूट केलं का ते? नाही. ओके, दॅट्स गुड. मला सगळ्यात पहिले एक्झिक्यूट करावं लागेल. तर CD प्रोजेक्ट 1, इथे आलो, NG ओके -O. एक्झिक्युशन साठी थोडासा टाइम घेत आहे. आता सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया लेझी लोडिंग काय असतं. लेझी लोडिंग म्हणजे काय, जेव्हा पण मला एखाद्या मॉड्यूलची गरज आहे. आपण इथे बनवलाय बघा युजर मॉड्यूल. आता मला युजर मॉड्यूलची गरज आहे का? नाही. माझ्या माझ्या पेज वरती दिसणार मला कोणतं, होम अबाउट कॉन्टॅक्ट सर्व्हिस. ओके, ते तेच पेज लोड होणार होम अबाउट कॉन्टॅक्ट सर्व्हिसचे. ओके, जेव्हा मी URL मध्ये त्या मॉड्यूलला कॉल करेल आणि मला तो डेटा शो होईल, ओके, त्यालाच म्हटलं जातं लेझी लोडिंग. जोपर्यंत मी त्या कंपोनेंटला कॉल करणार नाही तोपर्यंत तो डेटा मला दिसणार नाही. जेव्हा आपण तो कंपोनेंटला कॉल केलं आणि तो डेटा दिसायला लागला म्हणजे त्याला म्हटलं जातं लेझी लोडिंग. आता लेझी लोडिंग मध्ये एकच कंपोनेंट नसणार आहे. जसं आपण इथे घेतला युजर मॉड्यूल. ओके, युजर मॉड्यूल मध्ये इथे आपण डायरेक्ट काय सांगितलं, स्लॅश युजर मारला की मला युजरचं पहिलं जे कंपोनेंट आहे ते दिसणार, बरोबर. म्हणजे युजर मध्ये आपण इथे स्टार्टिंगला ब्लँक ठेवलाय युजर कंपोनेंट दाखवायला. इथे युजर कंपोनेंट आपण इथं बनवलाय. ओके, याच्यात मी काही थोडस हे बनवलंय, नेम वगैरे डेटा वगैरे टाकला.
एक लिस्ट बनवून टाकलं. आता इथे बघा, होमचं बटन दाबलं, होमवर्क झाला. त्यानंतर मी जर का इथे टाकलं अबाउट, सर्व्हिस, कॉन्टॅक्ट, लॉग इन, तर लॉग इनचा डेटा मला इथे दिसला. बट आता जर का मला युजरला कॉल करायचा असेल, तर युजर, इथे मी टाकलं युजर, एंटर केला. हा मॉड्यूल कॉल झाला. डायरेक्ट त्याने मॉड्यूल कॉल केला. बरोबर. आता याच्यानंतर जर का मी टाकलं समजा आय डी, तर तो कंपोनेंटच नाही बोलेल तो. तर इथे मी आलो, सगळा समजा डेटा भरला, ठाणे वगैरे कंपनीचा डेटा भरला. आणि आता जर का मी याला सबमिट केलं, तर इथे पूर्ण डेटा आला. हा पूर्ण डेटा आला. आता या डेटाला जर का मला शो करायचा असेल, तर सगळा डेटा इथं टेबलमध्ये मला मिळालेला आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे यालाच म्हटलं जातं लेझी लोडिंग. जेव्हा मला त्या मॉड्यूलची रिक्वायर्ड असेल, तेव्हाच तो लोड होणार, त्याच्या व्यतिरिक्त लोड होणार नाही. दॅट्स कॉल्ड लेझी लोडिंग. ओके, क्लिअर. देन आता येऊया आपण पॅरामीटराइज राउटिंग. इथे बघा, आता राउटिंग समजून घेतलं आपण. त्यानंतर आलं पॅरामीटराइज राउटिंग. ओके. आता पॅरामीटराइज राउटिंग म्हणजे काय? राउटिंग सोबत मला कोणता तरी डेटा पाठवायचा असेल. ओके. जर मला कोणता तरी डेटा पाठवायचा असेल किंवा एखादी आयडी वगैरे पाठवायची असेल, तर त्यासाठी मी यूज करतो काय? पॅरामीटराइज राउटिंग. आता पॅरामीटराइज राउटिंग कशी करणार? तर मी इथे आलो, कुठे, हा इथे आलो, युजर मध्ये आलो. हा, युजर मध्ये आल्यानंतर इथं मी काय करतो, आपण युजर कंपोनेंट लोड केला. त्यानंतर मी इथं बनवतो अपडेट युजर. न्यू बनवावं लागेल मला, म्हणून मी इथं आलो. ओपन इन टर्मिनल. हा, ng gc. ओके. अँड देन काय करणार मी? यू यू पी डी ए टी अपडेट अपडेट युजर बनवला. ओके. अपडेट युजर इथं बनेलच. बन बन बन. ओके, अपडेट युजर इथं बनेलच. आता मला काय करायचं इथं, पहिला इथं कॉमा देतोय, कॉमा, कर्ली ब्रेसेस, पाथ इथे घेतलंय अपडेट. ओके. अपडेट आणि इथं अपडेट युजर कंपोनेंट. आता हा इम्प्लिमेंट करावा लागेल इथे. ते इम्पोर्ट करून घेतला, आला. बट इथं अपडेट युजर, दॅट्स गुड. त्यानंतर मी काय करतो, माझ्या युजर कंपोनेंट वरती येतो. हा माझा युजर कंपोनेंट आहे. इथे आलो. इथे आल्यानंतर मला काय करायचंय, की या डेटाची एक आयडी बनवून हा डेटा मला पाठवायचा आहे. कोणता? हा डेटा. बरोबर. हा डेटा इथे आला. बट या डेटाला आयडी येतच नाहीये. सो मी काय करणार, रजिस्टर मध्ये जातो, डिफॉल्ट URL मध्ये. मी काय करू शकतो, आयडी आयडी हा, इथे आलो. इथे काय करतो मला, पहिले तर राउटर घेतोय, कॉमा ROU, इथे नको, इथे नकोच. मी HTML वर आलो. HTML वर आल्यानंतर मला काय करायचं, आयडी पाठवायची आहे ना. दॅट्स गुड.
तर इथं हे फर्स्ट नेम लास्ट नेम ईमेल आय डी. ओके, गुड. सो मी काय करतो, टेबलच्या नंतर इथे किंवा हे असंच करतो ना, कंट्रोल C कंट्रोल V, आणि याच्यात मी टाकतो ए टॅग. ए टॅग टाकली आणि हे सगळं काढून टाकतो. हा, युजर स्लॅश इथे घेतलं मी, युजर युजर स्लॅश अपडेट, आणि अपडेट सोबत कॉमा देऊन मी काय केलं, ID पास करणार, बट इथे स्लॅश पण असणार. ओके, स्लॅश युजर ID मी इथून सेंड करणार, बट आपल्याकडे युजर ID आहे का? युजर ID आहेच नाही, तर मग मी इथे काय करतो, नेम पाठवतो. नेम पाठवतो, कंट्रोल S, ऑल टॅब. इथे आलो, टेबल आला. आता टेबलचा डेटा मला घ्यायसाठी लॉग इन वर क्लिक करतो, म्हणजे टेबलवर ते डेटा दिसायलाच पाहिजे. विदाउट डेटा ते यायला नाही पाहिजेत. आय एम राईट? तो इथे आलो, हा डेटा टाकून दिला, सबमिट केला, नेवर सेव्ह केला. आणि इथे आता जर का मी अपडेट वर क्लिक केलं, तर आता बघा मी अपडेट कंपोनेंट वर जातो, आणि इथं स्लॅश युजर स्लॅश अपडेट, आणि माझं जो नाव आहे ते नाव माझं चालल्या जाईल. चला बघूया. अपडेट, एरर, एरर आला असेल, 100% एरर यायलाच पाहिजे. हा, ऑब्जेक्ट आला. ओके, हा काय म्हणताय, युजर स्लॅश अपडेट अनडिफाईन्ड. अनडिफाईन्ड इथून चाललाय. ओके, दॅट्स गुड. अनडिफाईन्ड नाही जायला पाहिजे, तर इथं नॉट काढून टाकतो. ओके, दॅट्स गुड. इथे आलो, परत मला लॉग इन करावंच लागेल. इथे आलो, आणि इथे पूर्ण डेटा टाकून ओके, हे सगळं पहिले क्लीन करून टाकतो, आणि सबमिट केला. क्लोज. इथे आलो अपडेट वर, आता मी अपडेट केला. अपडेट मध्ये अनडिफाईन्डच काय येत आहे, इथे बघा अनडिफाईन्ड आलं. बट जर का मी इथं असं केलं, स्लॅश अपडेट स्लॅश 1 सेंड केला, तर हा ऑटोमॅटिकली नेव्हिगेट होणार अपडेट वरती. मला असं पाहिजे, पण तिथे हे यायला लागलंय काय, डेटा न लिहायला लागला, अनडिफाईन्ड यायला लागला. म्हणजे तो बोलतोय नेम तुमचा डिफाईन्ड नाहीये. का नेम डिफाईन्ड नाहीये? नो वरी. ओके, बट हे समजलं ना पॅरामीटराइज राउटिंग. आता मला याच पॅरामीटराइज राउटिंग, आणि ऍक्च्युअल जी पॅरामीटराइज राउटिंग आहे, ते आपण एक छोटासा प्रोजेक्ट बनवायला लागलो ना, त्यावेळेस आपल्याला कळून येईल. असं डायरेक्टली सांगता येणार नाही आपल्याला, कारण की काय करायला लागलो म्हणून हे काही समजतच नाहीये. आणि हे मोस्टली अपडेट आणि डिलीट साठी यूज केलं जातं. गेट ID, गेट पॅरामीटराइज ID. ओके, सो आता फक्त एवढं समजून घ्या की URL थ्रू आपण एखादी ID घेऊ शकतो आणि पाठवू शकतो. आता मी आलो इथे कुठे, अपडेट मध्ये. ओके, अपडेट मध्ये आलो. मला काय करायचंय, या अपडेट मध्ये जी पण मी या URL मध्ये ID येते, ती ID जर का मला कन्सोल करायची असेल, तर त्यासाठी मला इथे प्रायव्हेट राऊट आणि ऍक्टिव्हेटेड राऊट इम्प्लिमेंट करून घ्यायचं. वरती आलं असेल ऍक्टिव्हेटेड राऊट, आणि इथे कन्सोल लॉग मध्ये दिस डॉट क्वेरी परम्स
आणि क्वेरी परम्सला मी सबस्क्राईब केलं आणि इथं पॅरामीटराइज कर्ली ब्रेसेस ओपन कर्ली ब्रेसेस क्लोज कर्ली ब्रेसेस क्लोज पॅरेंथेसिस क्लोज आणि सेमीकॉलन. आता याच्यात मला काय करायचंय, लॉग करायचंय. जी पण आयडी येणार आहे ती पॅरामीटराइज मध्ये मी आयडी घेतली, ती आयडी मला इथे करायची आहे. आणि जर का आयडी येत नसेल तर मला एखादा एरर रिटर्न करा. ओके, जो पण एरर असेल तो मला इथे रिटर्न करा. तर इथे त्यांनी आयडी मध्ये एरर रिटर्न करेल. इथे या लाईनीमध्ये एरर रिटर्न करेल आणि या लाईनीमध्ये जर का डेटा फेच झाला तर डेटा फेच करेल. कंट्रोल एस ऑल टॅब. नाव कन्सोल लॉग मध्ये चेक करा, आले का इथं आयडी आली, आली का? ओके, आपल्याला दिसत आहे इथे आयडी आलेली आहे. अशा प्रकारे आपली पॅरामीटराइज राउटिंग संपलेली आहे. सेम टू सेम मी तुम्हाला हे पण सांगितलं पॅरामीटराइज राउटिंग आणि HTML मधून पॅरामीटराइज राउटिंग कशी सेंड करायची आहे ते पण आपण बघितलेलं आहे. चला आता ते बघून घेऊया. कुठे आलो आपण? युजर मध्ये आलो. HTML मध्ये हे बघा, युजर मध्ये HTML मध्ये राउटर लिंक आपण असं केलं आणि त्यानंतर आपल्याला कोणत्या URL वरती पाठवायचं या. बट इथं आयडी नाहीये म्हणून मी इथे काय करतो, डॉट आयडी आहेच नाही ना, तर मी इथे डायरेक्ट काय करतो, वन पाठवून देतो. ओके, वन पाठवून दिलं आणि चेक करा. आता बॅकला आलो, इथं फक्त मी युजर ठेवतोय म्हणजे आपल्याला दिसेल. ओके, इथे युजर दिसतंय. मी आता डायरेक्ट नुसतं अपडेट करतोय. तर हा काय बोलतोय, युजर्स युजर्स. ओके ओके, दॅट्स गुड. समजलं मला काय मिस्टेक झाली. आपला युजर्स नाहीये, युजर आहे. कंट्रोल एस ऑल टॅब. ब्राउझरवर आलो, इथे लोड झालं नाव. हा आला का अपडेट वर्क आणि इथे मला आयडी प्रिंट झाली. जर इथे मी आयडी 2 टाकलं तर तिथे पण 2च येणार. इथे मी आता समजा 2 टाकलं आणि परत इथे ब्राउझर येऊन चेक केला तर इथे आयडी 1 आला. हा बॅकला येतो आणि अपडेट वरती आता क्लिक केला, आयडी 2 आला आणि इथे 2 प्रिंट झाला. क्लिअर? ओके, सो आपल्याकडे आता रिडायरेक्ट आणि वाईल्ड कार्ड एंट्री. आता वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी मला इथे एक हे करावं लागेल, काय माहितीये का, एक कंपोनेंट जनरेट करावं लागेल. तो इथं NG GC ERROR एरर 404. एरर 404. जेव्हा एरर 404 आला म्हणजे त्याला काही भेटलं नाही, त्यावेळेस हा कंपोनेंट लोड करणार. ओके, सो इथे बघा हा बनला. तर मी राउटिंग मध्ये आलोय. या युजर राउटिंग इथे आलो, याला कॉपी केलं, पेस्ट केलं. देन इथे हा मी काय करतो, डबल स्टार टाकतो. ओके, आणि याच कंपाऊंड इथे हे होम मध्ये येतो. आता बघा इथे कॉमा देऊन एंटर केला आणि इथे एररचा दाखवला. ओके, इथं ERR एरर 404 कंपोनेंट आणि इम्पोर्ट केला. याच्या HTML फाईल मध्ये जातोय मी आणि इथे लिहून टाकतो मोठ्या अक्षरात मी H1 मध्ये. हा H1 मध्ये एरर 404. नाव चेक करा. आता इथे एक्झिक्यूट झाला एरर 404. आता मी नुसता हे पण केला. इथं आता युजर
डायरेक्ट एरर 404 आला. वाईल्ड कार्ड एंट्री आहे म्हणजे तो कधी पण लोड होईल. जेव्हा आपल्याला काही भेटलं नाही त्या रिलेटेड तर तो लोड होईल. आता मी काय करतो, इथे सांगतो. आता येणार आपण ऍप राउटिंग मध्ये. ऍप राउटिंग मध्ये आलो. मला काय करायचंय, जो डिफॉल्ट माझा दिसणार आहे इथं हॅश दिलं, स्टार दिला. स्टार दिल्यानंतर मला काय करायचंय, तर कॉमा परत आणि पाथ मॅच फुल केलं. आणि रिडायरेक्ट, आता मला रिडायरेक्ट करायचंय ना, तर मी इथे लिहिणार कॉमा देऊन रिडायरेक्ट टू कॉलन, आणि डबल कोट मध्ये मला कुठे गेला पाहिजे, तो होम वरती नेला पाहिजे त्याने. ओके, दॅट्स गुड. इथे आलो. इथे आता कोणतं झालं का युजर. आता इथे आलो आणि एंटर केलं. वाईल्ड कार्ड एंट्री का नाही घेतली त्याने, रिडायरेक्ट का नाही केला याने होम पेजवर. एम्प्टी ठेवून बघताय. हम्म. तर इथे काय, हा पाथ एम्प्टी आणि हा इथं एम्प्टी ठेवून दिला आणि चेक केला. आता पण हे काय म्हणते, इनव्हॅलिड रूट टू रिडायरेक्ट कंपोनेंट यूज टुगेदर. ओके, दॅट्स गुड. ओके, दॅट्स गुड. मला इथून कंपोनेंट काढून टाकावं लागेल वाटतं मग. ओके, कंपोनेंट काढून टाकलं, कंट्रोल एस केला. नाव जर का चेक केला, हा आता आला बघा कंपोनेंट. मी डायरेक्ट त्याला होम टाकलं, ते होम वर आला, रिडायरेक्ट झालेला आहे होम. होम वर रिडायरेक्ट झाला. त्यानंतर येतं क्वेरी परम. ओके, आता क्वेरी परम्स म्हणजे काय, इथं क्वेरी परम्स आहे का, पॅरामीटराइज राउटिंग नेविगेशन. ओके. ओके, क्वेरी परम्स नाहीये. बट मला जर राउटिंग सोबत काहीतरी नाव वगैरे पाठवायचं असेल, आपण फक्त आयडी पाठवली, आयडी ने आयडी पाठवली, त्याच्यासोबत मला काहीतरी डेटा समथिंग समथिंग डेटा पाठवायचा आहे. इथं आलो मी, युजर केलं 404. बट मला याच्यासोबत काहीतरी डेटा पाठवायचा आहे. तर मी काय करू शकतो, तर मी युजर्स मध्ये येणार, राउटिंग मध्ये येणार. राउटिंग मध्ये आलो, इथं युजर, वाईल्ड कार्डला मी सगळ्यात लास्टला लिहितो. म्हणजे ते पहिले नाही, बलकि सगळ्यात लास्टला एक्झिक्यूट होईल. आता मला 404 दाखवत होता ना, तो दाखवणार नाही. अपडेट केला, आयडी आली. जर मी इथे काहीच नाही पाठवलं, तर आता 404 एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. झालं का 404 एक्झिक्यूट, इथं 404 एक्झिक्यूट झाला. ओके, त्यानंतर
जर मला याच्यासोबत नाव वगैरे पाठवायचं असेल, अज्युम करा मला जर का याच्यासोबत नाव वगैरे पाठवायचं असेल, तर मी इथे कॉपी केलं, पेस्ट केलं आणि इथे क्वेश्चन मार्क्स टाकून देणार. अपडेटच्या नंतर क्वेश्चन मार्क्स आणि स्लॅश क्वेश्चन मार्क्स टाकून दिलं. आणि मला काय करायचं आता, नेम इज इक्वल टू मिलिंद पाठवून द्यायचं URL मध्ये. काय अपडेट स्लॅश नेम इज इक्वल टू मिलिंद, तेव्हा जाऊन तो लोड होणार. तर इथे आलो, अपडेट